देअर एनी कॉव्हनंट इन द न्यू टेस्टमेंट? कुठला करार आहे नवीन करारात का नाहीये? आहे तर काय आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण आपलं बायबल उघडूया. 1 करंथी करास, ओके, 1 करंथी करास 11:23 ते 27. सो आपण आता हे आपण नवीन करारामध्ये त्यात पण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होऊन येशू स्वर्गात गेल्यानंतर कृपेची सुवार्ता कोणी सांगितली? प्रेषित पौलाने. सो त्याला जे प्रगटीकरण मिळालं त्याबद्दल आपण हे वाचलं कारण बायबल सांगतं की प्रभू भोजन ज्या वेळेस झालं त्यावेळेस प्रेषित पौल नव्हता, ओके, त्यावेळेस तो शौल म्हणून छळ करायचा. परंतु आता प्रेषित पौल जो येशूला स्वीकारला आहे, ज्याने आपलं जीवन येशूसाठी, सुवार्तेसाठी, या कृपेसाठी, देवाच्या अनुग्रहासाठी लोकांना प्रभू समजावा म्हणून त्याने अर्पण केले. वेगवेगळ्या ठिकाणी तो येशू बद्दल सांगत आहे, सुवार्ता सांगत, चिन्ह चमत्कार करत ज्यावेळेस फिरत आहे त्यावेळेस ना एके वेळेस तो प्रभू भोजनाबद्दल सांगतो आणि तो म्हणतो की कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले. प्रेज द लॉर्ड. इकडे बोलताना ना म्हणजे ज्या रात्री, ओके, प्रेषित पौलाला आता हे देवाने दाखवलं आहे की ज्या वेळेस प्रभू येशूला धरून देण्यात आलं रात्रीच्या वेळेस, ओके, त्या रात्री काय झालं की प्रभूने त्याच्या त्या वेळेस त्याच्या आधी परमेश्वराने काय केलं होतं? शिष्यांसोबत शेवटचं भोजन घेतलं होतं. परमेश्वर प्रभू येशू शिष्यांना म्हणाला होता की मला तुमच्या सोबत हे शेवटचं भोजन खूप आधीपासून घ्यायचं होतं, माझी खूप इच्छा होती आणि आज मी हे तुमच्या सोबत करत आहे, तर तुम्ही जा, तुम्हाला तिकडे त्या खोलीमध्ये घ्यायचे, तिकडे तो तुम्हाला माणूस मिळेल, त्याला विचारा, असं असं करा आणि तो तुम्हाला एक तयार केलेली खोली दाखवेल, मी तिकडे हे शेवटचं भोजन तुमच्या सोबत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे पहा आपण वचन वाचलं, आभार मानून काय केलं? प्रभू येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. हालेलुया. इथे पुन्हा ज्या वेळेस करार आला आहे तिकडे पुन्हा रक्त आलं आहे, तिकडे पुन्हा काही गोष्टी झालेल्या आहेत. सो तुम्हाला दिसेल की वाय ब्लड, यु नो, द कॉव्हनंट विच इज एस्टॅब्लिश्ड थ्रू ब्लड, त्याला असं मानलं जातं की हा स्ट्रॉंग करार आहे किंवा हा मोडला जाऊ शकत नाही अशा प्रकारचा करार आहे मानलं जातं. आणि हेच सैतान कॉपी करतो आणि अंधकाराच्या राज्यामध्ये तुम्हाला दिसेल कंटिन्युअस ब्लड सॅक्रिफाईस, जे विच क्राफ्ट किंवा सॉर्सरर्स आहेत किंवा जे यु नो देर इज ब्लॅक मॅजिक, देर इज ब्लड मॅजिक, देर इज सेक्स मॅजिक. सो आपल्याला फक्त काळा जादू माहितीये, पण त्या एक प्रकारे असतं की काळा जादू रक्ताद्वारे केला जातो, काळा जादू सेक्शुअल रिलेशनशिपद्वारे केला जातो, काळा जादू लहान मुलांचं अर्पण देऊन केला जातो. अशा सगळ्या वेगवेगळ्या रिच्युअल्स या अंधकाराच्या जगामध्ये आहे. बट एव्हरी टाइम दे डिमांड ब्लड. ओके, सो रक्त काहीतरी सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त, परमेश्वराने बायबलमध्ये सांगितले की रक्त सांडल्या वाचून पाप क्षमा होत नाही, म्हणून आपल्या पापांची क्षमा करायसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला इथे यावं लागलं, स्वतःचं रक्त सांडावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आता इकडे परमेश्वर काय म्हणत आहे माहितीये का, की हा माझ्या रक्ताने केलेला किंवा झालेला नवा करार आहे. हालेलुया. येशूच्या रक्ताने झालेला हा नवा करार आहे. याचा अर्थ जो जुना होता तो परमेश्वराने पूर्ण केला येशू ख्रिस्तामध्ये आणि आता जुन्यामध्ये राहण्याची गरज नाही. एक नवीन करार प्रभूने आपल्यासोबत स्थापित केला आहे. जर तुम्ही मत्ती याचा 26वा अध्याय आणि 26 पासून जर पुढे वचन वाचलं तर तुम्हाला हेच दिसेल, जे येशू स्वतः काय बोलले आपण ते वाचूया. ओके, मत्ती 26:26 पासून मी वाचते. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे किंवा हे माझे कराराचे रक्त आहे, नव्या कराराचे, हे पापांची क्षमा होण्याकरिता पुष्कळांकरिता ओतले जात आहे. हालेलुया. पहा इकडे प्रभू प्रेषित पौल काय म्हणाला 1 करंथी करास मध्ये,
हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. ही एक कमांड दिली आहे, आज्ञा दिली आहे की जितक्यांदा तुम्ही ना हे घेताय ना, तर माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा, जितक्यांदा पण तुम्ही हा प्याला पिणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे स्वतः प्रभू येशू काय म्हणत आहे माहिती, त्याने हा प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, असं प्रभू येशू बोलला. आणि पुढे म्हणतो की हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. हालेलुया. ह्याच याची आठवण म्हणा, ह्याचं रिमाइंडर म्हणा, किंवा हे स्मरण म्हणून आपण हे सतत सतत वर्षानुवर्ष करतो. आपण येशूचं आगमन होईपर्यंत हे करणार. तुम्हाला माहितीये स्वर्गामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडतात. हालेलुया. हा करार सतत, म्हणजे ह्या कराराच्या स्मरणार्थ ही गोष्ट आपल्याला सतत करण्याचं आवाहन केलेलं आहे, सतत. सो काही चर्चेस मध्ये तुम्ही पहा, महिन्यातून 2 वेळा किंवा महिन्यातून एकदा किंवा काही ठिकाणी एव्हरी संडे दे कंटिन्युअसली कीप होली कम्युनियन, किंवा ज्याला आपण प्रभू भोजन म्हणतो, किंवा आपण ज्याला लॉर्ड सपर म्हणतो. ओके, त्याला महत्व आहे. हा करार देवाने प्रत्येक विश्वासू सोबत, प्रत्येक ह्या जगामध्ये चालणाऱ्या व्यक्तीसोबत, आजच्या काळातल्या लोकांसोबतही केलेला आहे. आणि प्रभू येशू येईपर्यंत, आपलं स्वर्गारोहण होईपर्यंत, किंवा आपल्याला मृत्यू येईपर्यंत आपण हे करत राहणार आहे, कारण तशी कमांड, तशी आज्ञा करण्यात आली आहे. बरं, हा नवीन करार का करायला लागला? मी तुम्हाला सांगते. आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की ज्या वेळेस करार येतो त्यावेळेस त्या करारासोबत काही गोष्टी येतात. प्रेज द लॉर्ड. जर माझं तुमच्या सोबत करार आहे तर लिगली सुद्धा आपण जे करारामध्ये ठरवलंय त्याला बांधलेली आहे. जेव्हा परमेश्वर कोणाशी बोलायचा आणि करार करायचा, त्या वेळेस परमेश्वराने नेहमी लक्ष दिले, नेहमी पाहिलं आहे की तो प्रत्येक वेळेस करार पूर्ण करतोय. माणसं विसरली आहेत, माणसांनी माघार घेतली आहे, माणसांना तो पूर्ण करता आला नाही, परंतु परमेश्वराने नेहमी नेहमी या करारामध्ये दोघांची बाजू सांभाळली आहे. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर ज्यावेळेस आपल्यासोबत करार करतो फॉर अ बेनिफिट, हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, हे आपल्या आशीर्वादासाठी आहे, हे परमेश्वराने आपल्याला अनुग्रह दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव इकडे त्याच्या रक्ताद्वारे करार करत आहे. सो परमेश्वराने जर आपल्याशी हा रक्ताद्वारे करार केला आहे, याचा अर्थ इकडे हा जो करार येशूने रक्ताने केलेला आहे ना, तो कशासाठी आहे? आपल्या पापांची क्षमा, आणि परमेश्वराने आपल्याला आरोग्य याद्वारे दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस तुम्ही हे प्रभू भोजन घेताना, इट इज डेक्लरेशन, ही एक घोषणा आहे, हे एक कमांड आपल्याला देवाने जी आज्ञा केली आहे ते पूर्ण करणं आहे. आणि आपण स्वतःला सुद्धा, या प्रत्येक आत्मिक जगातल्या होस्टला आणि आपण सगळ्यांना एक प्रकारे सांगत असतो की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत, त्याने वधस्तंभावर त्याचं रक्त आमच्यासाठी सांडलं आहे, आणि ते रक्त आज आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्या रक्ताद्वारे आम्ही सर्व पापातून, श्रापातून, बंधनातून, आजारातून मुक्त झालोय. आम्ही जुन्या जीवनातून मुक्त झालो आहोत, आम्ही जुन्या करारामधून, जी वाचा आहे त्यामधून मुक्त झालेला आहोत, आणि आम्ही नवीन गोष्टींमध्ये प्रवेश केलाय. प्रेज द लॉर्ड. हे फक्त तुम्ही डिक्लेअर करणं, घोषणा करणं सुद्धा खूप महत्वाचे आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही या प्रकारे घोषणा करता, मी तुम्हाला सांगते, प्रत्येक आत्मिक जगामध्ये काम करणारे दुरात्मे जे आपल्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त ही घोषणा सुद्धा पुरेसी आहे की त्याच्याद्वारे सुद्धा ते लोक पळून जातात. प्रेज द लॉर्ड. अँड इट हॅपेन्स. हे असं घडतं. पण कित्येक लोकांच्या बाबतीत काय होतं मी सांगू का? कित्येक लोक म्हणतात, आज मी पवित्र नाहीये, आज मी उपवास नाही केलाय, मी प्रभू भोजन घेऊ शकत नाही, किंवा आज मी घरी चिडचिड भांडण करून आलीये, मी काय चांगलं जीवन जगत नाही, माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार आहेत, मी प्रभू भोजन घेऊ शकत नाही. असं की पांढरे कपडे नाही घातले आहेत, किंवा काही लोकांना तर असं वाटतं की पती पत्नी एकत्र आलेत, आता ते अशुद्ध आहेत आणि ते प्रभू भोजन घेऊ शकत नाही. अशाही टोकाचं अक्षरशः लोकांमध्ये अज्ञान आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु परमेश्वराने ह्याच्यामध्ये काहीच ना अट नियम ठेवलेले नाही. प्रभू जस्ट म्हणाला की आपण जसे आहोत असं आपल्याला परमेश्वराजवळ जायचे, आणि तो येईपर्यंत या गोष्टींची आठवण, याच्या स्मरणार्थ आपण हे करत आहोत. प्रेज द लॉर्ड. काहीतरी देव यातून शिकवायचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या कराराबद्दल आपण बोलत आहोत, आणि परमेश्वराने जर आपल्याला क्षमा केली आणि आपल्यासोबत काही गोष्टी त्याने बोलल्या आहेत आणि त्या तो पूर्ण करत आहे, मग एक करार आहे जो आपण सगळ्यांनी केलेला आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सगळ्यांनी केलेला आहे, तो आहे विवाहाचा करार. प्रेज द लॉर्ड. सो मच इम्पॉर्टंट अँड सो मच या गोष्टीने सगळ्यांच्या जीवनावर प्रभाव पडतो. लिटरली तुमच्या
फंक्शनिंग कॅपॅसिटीवर, कॅपेबिलिटीवर, तुमच्या परफॉर्मन्सवर, तुमच्या विचार करण्यावर, तुमच्या हसण्यावर, तुमच्या पर्सनॅलिटीवर, या सगळ्यावर फरक पडतो जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत विवाहात नाहीये. जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत आहात ना, युअर ईच अँड एव्हरी एरिया ऑफ युअर लाईफ विल बी इट विल बी कॉम्प्रोमाइज्ड. हालेलुया. परंतु जर तुम्ही देवाला भिवून योग्य ते निर्णय घेतले ना, देन यू आर वॉकिंग इन विक्ट्री. हालेलुया. संकट समस्या येतील, वादळ वारं येईल, त्या घरावर आदळेल, पाडायचा प्रयत्न करेल, पण ते घर वाळूवर बांधलेलं नाहीये, मातीवर बांधलेलं आहे, म्हणून ते टिकून राहील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने जर आपल्यासोबत करार केला आहे, तर परमेश्वराने जुन्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढले आणि त्याच्या रक्ताने जो नवीन करार केलाय, ज्याच्यामध्ये जे करण्याची भूमिका होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली आहे, आणि जे बेनिफिट मिळवण्याची, जे आनंदामध्ये चालण्याची, सगळ्या गोष्टीचा लाभ उचलण्याची जी भूमिका आहे ती आपण केली आहे. प्रेज द लॉर्ड. सो वी आर नॉट सोईंग एनिथिंग बट वी आर रिपिंग. हालेलुया. तुम्ही जर करारामध्ये आहात आणि तुम्ही देवाला दिलेल्या वचनानुसार रिमाइंड करत आहात, तुम्ही त्या गोष्टीने संवेदनशील राहत आहात, तर मी तुम्हाला सांगते, युअर कॉव्हनंट विथ गॉड, दिस कॉव्हनंट विच इज मेड थ्रू द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जो करार झाला आहे, त्याद्वारे तुम्ही इतके आशीर्वादित व्हाल ना, इतके आशीर्वादित व्हाल की तुमचं प्रार्थना बदलून जाईल, तुमचं विचार करणं बदलून जाईल. तुम्हाला समजेल की या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला लढायची, रडायची किंवा अश्रू गाळायची किंवा भांडायची गरज नाही, जेव्हा की माझ्या परमेश्वराने सर्व गोष्टींचा पुरवठा केलाय. एव्हरीथिंग माय गॉड हॅज प्रोव्हाइडेड. हालेलुया. थँक्यू जीसस. पण मी तुम्हाला सांगू, जो करार पती पत्नीने केलेला आहे वेदीवर, तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस ख्रिश्चन मॅरेज होतं, लग्न केलं जातं, त्यावेळेस ना त्या वेदीवर पती आणि पत्नी किंवा जे होणारे पती पत्नी आहेत ते उभे असतात. अँड लिटरली तुम्हाला जाणवेल की त्यावेळेस त्या जो विधीमध्ये तुम्ही आहात, तर तुम्हाला जाणवेल काही गोष्टी घडतायत, की या करारामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकं जास्त सामर्थ्य आहे, काही अद्भुत गोष्टी प्रत्येक व्यक्तीसोबत घडतात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, हा जो विवाहाचा करार आहे, जो आपण ख्रिस्ती विवाहानुसार केले जातात, त्याच्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, ओके, आय विल लव्ह यू, आय विल चेरिश यू. मी प्रेम करेन, मी तुझ्यासोबत आनंद करेन, मी तुला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्याचा पुरवठा करेन, मी माझं चांगलं करेन, आणि तू कशीही असली किंवा तू असला तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहील. अशा प्रकारे ना एक वाचा ह्या करारामध्ये बांधली जाते. प्रेज द लॉर्ड. ते लीगली, ते कायदेशीररित्या एकमेकांशी बांधलेले आहेत. आता ज्यावेळेस ते एकत्र एका घरामध्ये, एका रूम मध्ये असतील, कोणी त्यांना वाईट समजणार नाही, कोणी त्यांना म्हणणार नाही हे काय करताय, कोणी त्यांना त्यांच्या घरातून, रूम मधून हाकलणार नाही, बिकॉज नाऊ दे आर हजबंड अँड वाईफ. सो ते एकत्र टाइम स्पेंड करू शकतात, एकत्र फिरायला जाऊ शकतात, ते एकत्र त्यांच्या गोष्टी ठरवू शकतात, दे कॅन प्लॅन टुगेदर बिकॉज नाऊ दे आर कॉव्हनंटेड, आणि त्या करारामध्ये ते एकमेकांचे पती पत्नी झालेत. प्रेज द लॉर्ड. आता जर पतीला वेगळं व्हायचे किंवा पत्नीला वेगळं व्हायचे, अकॉर्डिंग टू बायबल वी कॅनॉट सेपरेट. कारण बायबलमध्ये प्रेषित पौल खूप स्पष्टपणे म्हणालाय की देवापासून मी ही तुम्हाला आज्ञा देतो की ज्या लोकांचं लग्न झालंय त्यांनी तसंच राहा, ज्यांचं नाही झालंय त्यांनी तसंच राहा, जो ज्या स्थितीमध्ये आहे तसंच राहा. परंतु जर कोणाची पत्नी किंवा कोणाचा पती जर राहण्यासाठी एकत्र तयार नसेल, तर काय करावं की तुम्ही वेगळं व्हा, परंतु एकमेकांना सोडू नका, घटस्फोट घेऊ नका किंवा तुम्ही दुसरं लग्नही करू नका. अशा काही गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. का माहिती? कारण हा करार खूप महत्वाचा आहे. विवाहाच्या करारामध्ये ज्या वेळेस त्या वेदीवरती उभे राहतात, ते विधी होत असताना एक वाक्य बोललं जातं की मी तुझ्यावर प्रेम करेन, तुला सुखामध्ये ठेवेल, तुला मदत करेन, तुला सदैव सपोर्ट करेन. अशा काही गोष्टी, काही वचनं बोलली जातात, आणि शेवटी एक वाक्य बोललं जातं की टिल डेथ डू अस पार्ट, किंवा आपल्या दोघांना किंवा एकाला मृत्यू येईपर्यंत, मृत्यू आपल्याला विभक्त करीपर्यंत आपण ह्या गोष्टी करणार आहोत, आणि मी मृत्यू विभक्त करीपर्यंत, मला मरण येईपर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहणार. ह्या सगळ्या गोष्टी त्या वेदीवर विवाहाच्या करारामध्ये बोलल्या जातात. याचा अर्थ जोपर्यंत ते पती किंवा पत्नी एक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. मग त्यांना प्रेम वाटू दे, जाणवू दे, इच्छा असू दे, नसू दे, they have to love each other. Hallelujah.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर तो जो करार आहे, जो साधा सिंपल करार आहे, त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्याची वाणी, त्याचे शब्द, हा जो करार इतका स्ट्रॉंग आहे, तर विचार करा, जो करार आपण देवासोबत केला आहे, ज्या वेदीवर आपण परमेश्वराच्या समोर येत आहोत, तर त्याद्वारे आपल्याशी झालेला व्यवहार, त्याद्वारे देव जे आपल्यासोबत करत आहे, ते किती आणि किती जास्त आशीर्वादित, किती जास्त विश्वास ठेवण्यासाठी योग्य असेल. तुम्ही विचार कधी केलाय का? आय एम टेलिंग यू, यापुढे ना असं सहज प्रभुभोजन घेऊ नका, किंवा तिकडे पास्टर बोलतायत, लीडर्स बोलतायत, ते वचन रिपीट करतायत, आपण फक्त शांत उभे नाही. इट इज रिमाइंडिंग यू समथिंग, की येशूचं हे रक्त जे दाखवलं जात आहे ना, त्या काहीतरी गोष्टी बोलण्याचा, कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळं आपल्याशी झालेल्या करारामध्ये, वेदीवर झालेलं आहे. हालेलुया. आय एम टेलिंग यू, कराराला ना खूप सिरियसली घ्या, कारण देव कराराच्या बाहेर काही करत नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकात तुम्हाला दिसेल, देवाने कित्येक वेळा कराराचा उल्लेख केलाय, कराराबद्दल तो बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर ज्या वेळेस आपण आत्मिक जगाशी कनेक्ट होतो, त्या वेदीवर होतो, आणि तिकडे ज्या गोष्टी ठरवल्या जातात त्याला म्हणतात करार. सो आपल्या वतीने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व कार्य पूर्ण केलं आहे, सर्व गोष्टींची पूर्ती केली आहे, सर्व लागणाऱ्या, आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला सांगितलं आहे, पण हे सगळं करण्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वतःचा प्राण अर्पण करावा लागला, आणि त्याने ह्या रक्ताने आपल्यासोबत करार केला. याचा अर्थ, जेव्हा पण तुम्ही अपयशी होताय, जेव्हा पण चॅलेंजेस येत आहेत, जेव्हा पण ह्या जगातले लोक आपला गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात, किंवा जेव्हाही ह्युमिलिएट केले जात आहे, अपमानित केले जात आहे, थट्टा केली जाते, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आपण कोणासोबत करार केलाय हे आठवा. हालेलुया. जस्ट रिमाइंड युअर सेल्फ की तुमचा परमेश्वर कोण आहे, त्या देवाने आपल्यासोबत कोणता आणि कसा करार केला आहे. हे जर तुम्हाला समजलं ना, तुमचं प्रार्थनेचं लाईफ अजून अपग्रेड होईल, अजून जास्त आशीर्वादित होईल. हालेलुया. कारण या कराराचे बेनिफिट्स तुम्हाला समजतील. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर आपल्यावर भरपूर प्रेम करतो, पण देव प्रेम करतो म्हणून तो सहज समजून घेत नाही. देर आर प्रिन्सिपल्स, देर आर फ्यू लॉज विच वी नीड टू फॉलो. हालेलुया. सो आपण जर देवाने सांगितलेल्या गोष्टीनुसार जर आपण काम करत राहिलो, तर आपण आशीर्वादित नक्कीच होतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू, तुम्ही आणि मी करारात आहोत, म्हणून सुद्धा आपण धैर्याने कृपेच्या सिंहासनावर जवळ जातो. म्हणून धैर्याने आपण पित्याला आपला बाप, पिता असं म्हणून आपण हाक मारतो. का? कारण त्या कराराच्या रक्तामुळे. हालेलुया. आता तुमच्या माझ्याबद्दल पाप घोषणा नाही करत आहे, पाप बोलू शकत नाही ह्यांचं चुकलं, पाप हे सांगत नाही की ह्यांनी हे केलं. नो. हालेलुया. पापाला आता ती संधी नाहीये, पापाला आता त्या गोष्टींमध्ये कार्य करण्याचा अधिकार नाहीये. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. आय प्रेज यू जीसस, आय वर्शिप यू लॉर्ड, थँक्यू जीसस. सो लेट मी टेल यू, ज्या वेळेस एखादी पत्नी, भलेही तिचा पती अनबिलीव्हर असेल, तुम्ही परिस्थितीपासून पळ न काढता त्याचा विश्वासाने ज्यावेळेस सामना कराल ना, तुम्हाला समजेल यू आर द ओनली एलिजिबल पर्सन. तुम्हाला समजून येईल की तुम्हीच योग्य व्यक्ती आहात, तुम्हीच योग्य व्यक्ती आहात ज्याच्याद्वारे परमेश्वर काम करू शकतो. हालेलुया. मी कित्येक अशा स्त्रियांबद्दल ऐकले की ज्यांचे पती चांगले आहेत, विश्वासू आहेत, तरीही त्या पतींच्या अधीन नसतात, तरीही त्या स्त्रिया देवाला भिवून वागत नाहीत. आणि कित्येक अशा स्त्रियांना पाहिले की ज्यांना प्रभू माहित नाही, ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना बायबलची वचनं माहित नाहीत, पण केवळ ना त्यांना काहीतरी सुवार्ता माहिती आहे, त्यावर विश्वासाने ते उभे राहिलेत. आणि असे लोकांना मी पाहिलं आहे की जे लोक अशा अनबिलिव्हर्सना सुद्धा त्याच प्रेमाने ट्रीट करतात. हालेलुया. जर तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन नाहीये, पहा, तुम्हाला एक सांगू का, व्यक्तींवर आपण प्रेम का करायचंय? जस्ट वेन एव्हर यू विल फील दॅट यू डोंट वॉन्ट टू रीड बायबल, यू डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड, तुम्हाला लोकांसोबत वेळ नाही घालवायचा आहे किंवा काय, हे जेव्हा पण असं वाटत असेल ना,
त्या वेळेस ना एक गोष्ट करा, हा जो करार देवाने आपल्या सोबत केला त्याची आठवण करा आणि परमेश्वराला त्या गोष्टी रिमाइंड करून द्या. टेलिंग यू, यू कॅन चेंज द ॲटमॉस्फिअर, यू कॅन चेंज द थॉट्स ऑफ युअर माइंड, यू कॅन चेंज युअर सिच्युएशन बाय जस्ट कमिंग अंडर द कॉव्हनंट. मी नेहमी सांगत असते की हन्नाला ज्यावेळेस मूल बाळ नव्हतं, तिने देवासोबत करार केला की जर तू मला पुत्र संतान देशील तर मी त्याला तुझ्या राज्यासाठी वाहून देईल, त्याला मी तुझ्यासाठी देईल. येस, मी इतके वर्ष वांझ आहे, मला मूलबाळ पाहिजे देवा, मी तुझ्याकडे मागते, पण जर तू हे बाळ मला दिले एवढ्या वर्षानंतर सुद्धा, तर माझं बाळ मी तुझ्याकडे समर्पित करेन. हालेलुया. अँड शी डिड एक्झॅक्टली सेम. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद प्रभूंचा प्रभू. मी अशा काही स्त्रियांना पाहिलं आहे की ज्यांचे पती खरंच चांगले नाहीये, त्रास देतात, छळतात, मारतात, चर्चला जाऊ देत नाही, काम करत नाहीत आणि खूप प्रकारचं वाईट परिस्थिती आहे. पण त्याच घरातल्या स्त्रियांना पाहिलं आहे, जसं ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलंय तसं प्रेम ते त्या समोरील व्यक्तीवर करतात. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्हाला कोणी पाहणारं नाहीये त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस तुम्ही देवाचं भय बाळगून चालता, यू आर विनिंग इन दॅट सिच्युएशन. त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही महाविजयी होता, तुम्ही जिंकता. माहिती, कारण तुम्ही देवाचं भय बाळगलं आहे. पहा, तुम्ही एखाद्याला जाऊन सुवार्ता सांगाल, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, असं करा, तसं करा ना, कदाचित ना सगळे लोक विश्वास ठेवणार नाहीत. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या त्या स्पाऊसला सुद्धा, तुमच्या जोडीदाराला सुद्धा निस्वार्थ रीतीने प्रेम करणार, भले ती व्यक्ती तुमच्या विश्वासाला सपोर्ट करत नाहीये, देवाचं जे विजन आहे तुमच्यासोबत कदाचित त्याला सपोर्ट करत नसेल, परंतु ख्रिस्त जसा पाहतो तसं त्या व्यक्तीला पाहायचं आणि आपल्याला प्रेम करायचंय. दिस इज द बेसिस ऑफ गॉडली मॅरेज. हालेलुया. असं सहज दैवी विवाह होत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आय एम टेलिंग यू की ज्या करारामध्ये आपण नाही का, जो वेदीवर तिकडे विवाहाचा करार करतो, त्याद्वारे आपण कितीही इच्छा असली तरी आजचा दिवस जाऊ दे, आजचा दिवस जाऊ दे, आपण फाईट करतो, आपण लढतो, आपण देवासोबत वेळ घालवतो आणि आपण ना माफ करतो. ओके, जर तुम्ही असंच ना वर्तणूक जरी ठेवली ना प्रत्येक वेळेस, मी तुम्हाला सांगते ह्या कराराच्या बेनिफिट पासून तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, कोणीच अडवू शकत नाही. कारण हा नवीन करार प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे आपल्याशी केलेला आहे. सो तुम्ही आणि मी आज त्या नवीन करारामध्ये आहोत. परंतु ज्या वेळेस पिता आपल्याला पाहतो, पित्याला त्याच्या पुत्राचं रक्त दिसतं. हालेलुया. वाटत असेल तुमचे पती किंवा पत्नी भांडतात, व्यवस्थित वागत नाहीत, बोलत नाहीत किंवा तुम्हाला समजून घेत नाहीत आणि नेहमी त्यांचं चुकतं, तुमचं बरोबर आहे, पण तरी सुद्धा तुम्ही खूप सहन केलंय, तुम्हाला काही रिसोर्सेस नाहीये, तुम्हाला समजून घेतलं नाही जातंय आणि तरी सुद्धा ना तुम्ही देवाला भिवून वागताय. आणि त्या व्यक्तीला सुद्धा ज्यावेळेस देव जसं पाहतो तसं पाहायला सुरुवात करताना तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये जिंकता, तुम्ही हरत नाही. परमेश्वर काय म्हणाला की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर जशी स्वतःवर तशी. हालेलुया. तर ज्या प्रकारे आपल्याला ट्रीट केलं जावं असं तुम्हाला वाटतं ना, त्याच प्रकारे प्रेज द लॉर्ड ह्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला तसंच प्रेम करायचं आहे. कित्येक वेळा मी तुम्हाला सांगते, तुम्ही करारात असताना सुद्धा अपयशी होता, करारात असताना सुद्धा याच गरिबीमध्ये राहता, करारात असताना सुद्धा केवळ नॉलेज नसल्यामुळे अपयशाचा, फेल्युअरचा सामना करावा लागतो. पण ज्या वेळेस तुम्ही करारामध्ये येता, हालेलुया, त्यावेळेस ज्यावेळेस जसं परमेश्वर पाहतो तसं तुम्ही ज्यावेळेस इतर व्यक्तीला पाहता, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. तुम्ही काय करता आत्मिक जगामध्ये माहितीये, त्या व्यक्तीला अंधकाराच्या दुरात्म्यांनी छळू नये म्हणून तुम्ही त्यावेळेस तिकडे मध्यस्थी लिटरली करत असता. हालेलुया.